पंढरपुरातील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण 16व्या दिवशी समाजाच्या आग्रहाखातर 6 उपोषणकर्त्यांनी सोडलंय। यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केलाय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये दीपक बोराडे, यशवंत गायके, माऊली हळणवर, योगेश धरम, गणेश केसकर, विजय तमनर या 6 उपोषणकर्त्यांनी तब्बल 16 दिवस उपोषण केलं। शासनानं खिलारे कुटुंबाचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यास मान्यता दिली आहे, मात्र त्यास विलंब होतोय। त्यामुळे हजारो धनगर बांधवांसह 6 उपोषणकर्ते जात पडताळणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर ठिय्या आंदोलन करणार आहे। धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आम्ही 6 बांधव गेल्या 16 दिवसापासून आमरण उपोषण करत होतो। सरकार देतो म्हणलं, 7 दिवसाची मुदत दिली होती, 8 दिवस झाले दिलं नाही। सरकारचं कुठलंही आमची अजून टीम तिथं चर्चा चालू आहे, कायदेशीर बाबीवर काम चालू आहे। सरकार काय देईल आम्हाला माहिती नाही, पण आज आम्ही समाज बांधवांच्या आग्रहाखातर आमच्या तब्येतीची काळजी करत आम्ही आमचं उपोषण पंढरपुरातून स्थगित करतोय आणि इथून आम्ही सहीचे सही उपोषण करते ॲम्ब्युलन्समध्ये बसून संभाजीनगर औरंगाबादच्या दिशेने रवाना होतोय। महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करतो की आपण सुद्धा जात पडताळणी कार्यालयावर यावं आणि उद्या त्या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं, कारण जे खिल्लारे कुटुंबाचं जात प्रमाणपत्र रद्द करायचं त्यांनीच ठरवलेलं आहे शासकीय समितीनं, पण राज्य सरकार जाणून बुजून कुणाच्या तरी दबावाला बळी पडून ते करत नाहीये। ते करण्याचं आश्वासन 2 दिवसात दिलं होतं, ते करावं म्हणून उद्या आम्ही संभाजीनगरला जातो। नोटीस जी आर निघालेला मुख्यमंत्री